हाय. आजचा व्हिडिओ हा माझ्या खास त्या परमसखींसाठी ज्यांची मुलं 3 ते 4 वर्षाच्या आतली आहेत. आता आजकाल आपण बघतोय की थंडी खूप वाढते बाहेर. सो आपण काय करतो की आपल्या लहान मुलांना थंडीपासून वाचवण्यासाठी, सर्दी खोकला होऊ नये म्हणून आपण त्यांना उबदार कपडे देतो, वेअर करून देतो. सो तेव्हा होतं काय की तेव्हा उबदार कपड्यांनी त्यांची उष्णता बाहेर पडत नाही. मग होतं काय की तिथे घाम यायला लागतो त्यांना, जसं मानेच्या इथे, आर्म पीठच्या तिथे, डायपरच्या तिथे उष्णतेने तिथे घाम स्वेटिंग व्हायला लागले की तिथे पुरळ येतात. आता मला ही गोष्ट पहिली माहिती नव्हती, कारण की माझ्या मोठ्या मुलाला कधीच असं रॅश पुरळ वगैरे कधी आली नाही आणि थंडीत तर नाहीच नाही. पण आता माझा जो दुसरा मुलगा आहे तो आता 10 महिन्याचा आहे. सो त्याला आता थंडीमध्ये रॅश यायला लागली. मग मी थोडं आजूबाजूला चौकशी केली तर मला सांगितलं की थंडीमध्ये रॅश येणे हे नॉर्मल असतं. मग रॅश कुठल्या 2 कारणांमुळे येते. एक तर खूप सेन्सिटिव्ह स्किन असेल तर, एक तर लहान मुलांना बॉडी हीट वगैरे जर जास्त असेल तर तेव्हा त्यांच्यामध्ये रॅश येण्याचे प्रमाण जास्त असते. आता माझ्या मुलाची स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे, त्याच्यामुळे त्याला रॅश येत आहेत असं मला डॉक्टरांनी सांगितलं. मग त्याच्या अगोदर मला कोणी सांगितलं की तिथे लोशन वगैरे लावून किंवा मग पावडर वगैरे लावून मी ते पण ट्राय करून बघितलं, पण मग त्याने उपयोग फारसा काही झाला नाही. कारण की तिथे परत ते लोशन वगैरे आपले डेली यूजचे लोशन वगैरे असतात आपल्याला, तर त्याने ते स्टिकी असतं, चिकट असतं ते. तर ते लावलं की तेवढं त्याला आराम पडायचा, पण नंतर परत तिथे घाम येऊन परत तिथे ते पुरळ, लालसर पुरळ झाले त्याला थोडेसे. मग मी पेडिट्रिशियनला दाखवलं तर त्यांनी तेव्हा मला ॲटोसॉफ्टचं हे लोशन दिलं. तुम्ही बघू शकता, असं लोशन येतं, ते खूप छान आहे. आता तुम्ही मला म्हणाल तू प्रमोशन करते का? मी प्रमोशन वगैरे करत नाहीये. मला ह्या लोशनने खूप 100% रिझल्ट भेटला, त्यामुळे मी ही माहिती तुमच्यापर्यंत शेअर करते, तुम्हाला देते. तर ह्या लोशनने मला 2 ते 3 दिवसामध्येच मला रिझल्ट भेटला. खूप छान लोशन आहे. इव्हन लहान मुलांसाठीच नाही तर आपण मोठे सुद्धा यूज करू शकतो, एवढं छान लोशन आहे हे. सो तुमच्याकडे, तुमच्या घरी, तुमच्या आजूबाजूला जर कोणी लहान बाळ असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा. त्यांनाही सांगा जर तसं काही पुरळ वगैरे किंवा सेन्सिटिव्ह स्किनसाठी सुद्धा आपण हे लोशन यूज करू शकतो. नॉट ओन्ली पुरळ पुरळ वगैरे असेल फक्त तरच नाही, असे डेली यूजसाठी पण तुम्ही बाळांसाठी हे लोशन घेऊ शकता. तर एकदा ट्राय करा, यूज करू बघा. मला तर रिझल्ट भेटलाय. 2 ते 3 दिवसामध्येच त्याचे पुरळ पूर्णपणे चालले गेले. तेवढी थोडीसं आपण पण काळजी घ्यायला पाहिजे. हिवाळ्यामध्ये मुलांना जास्त गरम पाण्याने आंघोळ वगैरे नको. त्यांना थोडेसे मऊ सुती हलके कपडे घाला, म्हणजे त्यांना शरीराला अशा थोडासा गारवा लागला पाहिजे. असं खूप जास्त थंडी वाजू नये म्हणून खूप जास्त उबदार कपडे नका त्यांना घालून देऊ. आणि तुम्ही पण तुमच्या बाळाची काळजी कशी घेतात मला कमेंट्समध्ये नक्की सांगा.